डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जी आहे ती आज राज्यभर उत्साहात साजरी केली जाते। अनेक आठवणींना त्यांच्या उजाळा जो आहे तो दिला जातो। त्यातली एक महत्त्वाची मुंबईतली आठवण आपण जर पाहिलं तर परळच्या BIT चाळीमधले वास्तव्यात असलेली घरं जी आहेत किंवा रूम्स जे आहेत ती एक आठवण जी आहे ती आजही या ठिकाणी जाणवताना आपल्याला पाहायला मिळतात। याच त्या दोन रूम आहेत। या रूममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते वास्तव्यासाठी होते आणि त्याच आठवणींना उजाळा जो आहे तो साहजिकच आजच्या दिवशी दिला जातोय। आपण जर पाहिलं तर परळ दामोदर हॉल याच्या बाजूला असलेली ही BIT चाळ आहे आणि या चाळीमध्ये आपण जर पाहिलं तर रूम नंबर 50 आणि 51 अशा दोन ह्या रूम ज्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तवाच्या खुणा ज्या आहेत त्या अजूनही या ठिकाणी आपल्याला जाणवताना पाहायला मिळतात। आजचा दिवस जो आहे तो उत्साहात राज्यभर जयंतीचा साजरा केला जातो आणि या चाळीत सुद्धा या सगळ्या आठवणींना उजाळा जो आहे तो साहजिकच या ठिकाणी दिला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान जे आहे ते देशाला प्रामुख्याने दिलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांनी परळच्या BIT चाळीत सुद्धा ते वास्तव्याला होते आणि त्याच खुणा ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही चाळ होती, गेल्या अनेक वर्षापासून ही चाळ त्या ठिकाणी आहे आणि याच चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः वास्तव्याला होते आणि त्याच अनुषंगानं आज जयंतीचा हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय। कॅमेरामन गणेश सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।